राखणदार. अरे देवा, माझ्या कर्मा, माझी पोरगी मिने. अगं ए मिने, कुठे आहेस ग तू मिने? मीनूची आई जीवाच्या आकांताने छाती पिटत रडत होती. मीनू गेले 3 दिवस बेपत्ता होती. आपली वाढलेली पोरगी अशी अचानक बेपत्ता झाल्याने तिची आईची व्यथा व्यक्त करण्या पलीकडची होती. आणि आजचे दृश्य पाहून तर ती पार हादरून गेली होती. सकाळी सकाळी मीनूच्या घराच्या बाहेर अंगणात एका गाथोड्यात तिचे कोणीतरी कपडे आणून ठेवले होते. मीनूची आई ते कपडे छातीशी कवटाळून छाती पिटत रडत होती. नमस्कार, मी इन्स्पेक्टर दामिनी पटवर्धन. दामिनी, रत्नागिरीहून माझी बदली थेट आरवंदी गावात झाली आहे. ह्याचं मुख्य कारण म्हणजे ह्या गावात दिवसाढवळ्या तसेच उघडपणे होणारे गुन्हे, ज्याची माहिती तर सगळ्या गावकऱ्यांना आहे, पण बोलणारे कोणीच नाही. आपली स्तुती आपणच कशी करावी हेही खरे म्हणा, पण कडक शिस्तीची पोलीस इन्स्पेक्टर म्हणून माझी इतर पोलीस ऑफिसरांमध्ये गणना होते. रत्नागिरीहून आरवंदी गावाला झालेली माझ्या 7 वर्षाच्या कारकिर्दीतील 15वी बदली आहे. जी केस फाईल मी हाती घेतली तिला योग्य तो न्याय देऊन यशस्वीरित्या मी माझे कर्तव्य पार पाडले. गेल्या 2 आठवड्यापूर्वी माझी बदली आरवंदी गावाला झाली आहे. आरवंदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक छोटासा गाव, जिथे क्वचितच काहीतरी आधुनिक बदल घडला असेल. गावचे रस्ते मातीचे, 2 सरकारी प्राथमिक शाळा आहे, पण उच्च माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी मुलांना बाजूच्या गावात जावे लागत. सरकारी दवाखाना आहे, पण त्यात हव्या तशा सुविधा नाहीत. सरकारी बँका, तशाच काही कोऑपरेटिव्ह सोसायटीज पण आहेत, जिथे दिवसाढवळ्या दरोडे पडतात. एखादा पोलीस चौकशीसाठी गेला तर त्याच्या कुटुंबियांना इजा पोचवली जात. गावात दरोडेखोरांची खूपच मोठी दहशत होती. हाताबाहेर गेलेल्या या केसेसमुळेच कदाचित माझी बदली इथे झाली असेल. मला 2 दिवस लागले पूर्ण गाव तसेच गावकऱ्यांना समजण्यासाठी. अगोदरच्या केसच्या तुलनात्मकरित्या ही केस तशी अवघड नव्हती, पण खूप रहस्यमय होती. काही दिवसापासून गावातील लोक अचानक गायब होत होते आणि त्यानंतर भेटत होते ते त्यांचे मृतदेह. कधी कधी झाडावर फास लावलेले, तर कधी गावच्या तळ्यात तरंगलेले, कधी चक्क माळावरच्या गवतात जळालेले, तर कधी कधी शरीराचे अवयव कापून जागोजागी विखुरलेले. ह्या गावात येताच पहिल्याच रात्री माझ्या घरावर दगडफेक झाली. दुसऱ्या दिवशी माझ्या अंगणात माझी गाडी जाळून टाकलेली होती. तरीही न घाबरता मी केसची चौकशी तशीच कायम ठेवली. म्हणून आमच्या चौकीतील एका हवालदाराला गायब करून 2 दिवसांनी त्याचे मृतदेह पोलीस चौकीसमोर निर्वस्त्र आणून फेकले होते. सगळ्या गोष्टी आणि खटल्यांचे धागे दोरे एक करून झाले होते, पण तरीही शेवटच्या निर्णयावर पोहोचणे खूप कठीण होते. गावच्या बँकावर दरोडे घालणाऱ्या दरोडेखोरांना पकडून मी पोलीस चौकीच्या कैदखान्यात डांबले होते. आता गुन्हे होणार नाही याची मला अपेक्षा होती. जवळजवळ 2 महिने होत आले होते आणि तरीही
ह्या केसचा छडा लागणे माझ्यासाठी एकंदरीत कठीणच होऊन गेले होते. मी जेवढेही गुन्हेगाराच्या जवळ जाईल तोच कुठली तरी त्याच्याहूनही भयानक वार्ता माझ्या समोर येईल. जानेवारी महिना चालू होता. गावात ब्राह्मणेश्वर देवाचा धालोत्सव होता. तिथीप्रमाणे दरवर्षी ब्राह्मणेश्वर राखणदाराचे धालोत्सव करतात. त्या निमित्ताने गावचे सगळे लोक 5 दिवस एकीकडे जमतात. माझ्या तपासासाठी काही सुगावा लागेल ह्या उद्देशाने मी 5ही रात्री तिथे गेले. शेवटच्या रात्री ब्राह्मणेश्वर राखणदार कोणाच्या तरी अंगात येऊन गावकऱ्यांना दर्शन देतो. पण ह्या वेळेस तो काही केल्या कोणाच्याच अंगात येईना. सगळे लोक राखणदाराचा कोप झाला आहे असे म्हणून ओरडू लागले. त्या रात्रीपासून ब्राह्मणेश्वराच्या घुमटीच्या घंटांचा आवाज रात्रभर घुमू लागला. चहूकडे राखणदाराच्या हातातील काठीच्या घुंगरांचा आवाज येऊ लागला. हुर हुर असा आवाज ऐकू ये. ब्राह्मणेश्वर हे एक जागृत देवस्थान मानले जात असे. सगळ्या लोकांची त्या ब्राह्मण राखणदारावर खूप श्रद्धा होती. देवाचा कोप झाला आहे आणि तोच हे सगळं करत असेल याची लोकांना खात्री पटू लागली. मी ह्या असल्या गोष्टीवर कधीच विश्वास नाही ठेवला, कारण मुळात असे काही असते ही गोष्टच मला मान्य नव्हती. मी पूर्ण केसचा तपशील तपास सुरू केला. मला आढळू लागले की ज्या ज्या लोकांचा मृत्यू झाला होता त्या लोकांचा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात गुन्ह्याशी दुवा जुळत होता. मी पोलीस चौकीत आल्यानंतर लोकांचे मृत्यू होऊ लागले होते. पहिला मृत्यू केशवचा. तपास केल्यानंतर समजून आले की तो दारू पिऊन आपल्या पत्नीचा नाना प्रकारे छळ करीत होता आणि मृत्यूच्या एके दिवशी अगोदर त्याने आपल्या 2 मुलींना विहिरीत ढकलून मारले होते. दुसरी केस गावच्या साहुकाराची. गावातल्या सगळ्या बायका जणू आपलीच मालमत्ता असल्यागत त्यांच्या अंगावर हात घालत होता. प्रत्येक रात्री त्याला एक नवीन बाई लागत. त्या रात्री त्याची वासना तृप्त करण्यासाठी त्याने नाबालिग मुलीला आपल्या माळावरच्या वाड्यात नेले होते आणि त्याच रात्री त्याचा मृतदेह त्याच्याच मळ्यात जळालेला मिळाला. तिसरी केस दामूवाण्याची. रेशनचे सामान गोरगरिबांना पोचतच नाही ही बातमी जेव्हा एका पत्रकाराला समजली आणि त्याने वर्तमानपत्रात ते छापून आणले तेव्हा दामूवाण्याने त्या पत्रकाराचा पेपर कारखाना त्याच्या समवेत जाळून टाकला होता. त्या घटनेच्या 3ऱ्या दिवशी सकाळी दामूवाण्याचा मृतदेह तळ्यात तरंगलेला सापडला. गावातील 4थी केस फाटकराच्या पत्नीची, जिचा शव झाडावर टांगलेला सापडला. प्रॉपर्टीत वाटेकरी नको, सगळी प्रॉपर्टी आपल्या मुलाला मिळावी म्हणून तिने आपल्या दीराच्या 3 महिन्याच्या मुलाला श्वास दाबून मारले होते. 5वी केस आमच्याच पोलीस चौकीतील एका हवालदाराची, ज्याने त्या साहुकाराला ती नाबालिग मुलगी पाठवली होती. गुंता जितका सोडवू तितकाच तो अधिक वाढत होता. आता तपास चालत होता तो मीनूच्या अपहरणेचा. गरीब घरातील मुलगी, तिचे बाबा
तिच्या लहानपणीच वारले होते. मिनूचे सगळे संगोपन तिच्या आईनेच केले. वेळोवेळी तिच्या मामानेही त्यांना आधार दिला होता. 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आपल्याला पुढे शिकायचे आहे असा तिचा अट्टहास होता. पण खेडवळ अशा गावात तिने 10वीची परीक्षा उत्तीर्ण केली हेच खूप मोठी बाब होती. तिची आई लोकांची धुणी भांडी करत होती. पुढच्या मोठ्या शिक्षणासाठी आपल्याजवळ तितके पैसे नाही याची जाणीव दोन्ही मायलेकींना होती. पण कसंही का होईना आपल्याला पुढे शिकायचे आहे असा तिने निर्धास्तच केला होता. एके दिवशी मिनूच्या आईची तब्येत खूपच खालावली होती, म्हणून ती 2 दिवस लोकांच्याकडे कामाला नाही जाऊ शकली. पुढे हा तिचा आजार अधिकच वाढू लागला. मिनूला आईच्या जागेवर लोकांच्या घरात जाऊन काम करावं लागत होतं. गावचे पाटील विश्वासराव त्यांच्याकडे ती धुणी भांडी करायला जात असे. पाटील स्वभावाने खूपच चांगले होते. पैशाची गुरमी त्यांना कधी शिवत देखील नसे. त्यांना एक मुलगा होता. वयाने लग्नाचा झालेला, पण बुद्धीने मात्र 3-4 वर्षांच्या मुलासारखे वागायचा. गावच्या पाटलांचा मुलगा वेडा आहे ही गोष्ट पूर्ण तालुक्यात पसरली होती. माझ्या मुलाला तर शिकायला जमले नाही, पण पोरी, तुझी इच्छा जर पुढे शिकायची असेल तर तू बिनधास्त शिक. पूर्ण खर्च मी करेन असे त्या पाटलाने म्हटले व तो मिनूच्या आईची विचारपूस करण्यास तिला भेटायला तिच्या घरी गेला. तुझ्या मुलीला शिकायची खूप इच्छा आहे, ती पुढे शिकेन असं म्हणते. तिला पुढे शिकू दे. तिच्या शिक्षणाचा खर्च पूर्ण मी करतो. तुमची पूर्ण जबाबदारी आमची. तुम्ही काही चिंता करू नका. मग तर झालं असं म्हणून त्यांनी मिनूच्या आईला आश्वासन दिले. पण बदल्यात तुझी मुलगी मला सून म्हणून दे अशी अट त्याने मांडली. एका वेड्या मुलासोबत आपल्या मुलीला कसं काय बांधणार, म्हणून मिनूच्या आईने मागचा पुढचा विचार न करता त्यांना नकार दिला. ह्या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी मिनू बेपत्ता झाली. पूर्ण संशय पाटलावर होता. पाटलांच्या घरी चौकशीसाठी गेले तेव्हा समजले की त्यांचा मुलगा पण गायब आहे. आता तर गुंता अधिकच वाढत होता. पाटलांनीच दोघांना गायब केले असावेत. ह्या निष्कर्षावर पोचेपर्यंत मिनू घरी परत आली आहे अशी बातमी मिळाली. मी चौकशी करण्यासाठी तिथे पोहोचले, पण मिनू काही सांगायच्या स्थितीत नव्हती. ती खूप घाबरलेली आणि विचित्रच काहीतरी बरळत होती. ती पुन्हा स्थितीत आल्यावर मी तिची चौकशी केली. मिनू बाळा, काय झालं ग? तू कोणासोबत होतीस? कोणी अडून सोडलं तुला इथे? देव होता तो देव होता अशी ती ओरडू लागली. थांब, काय झालं ते नीट सांग. तू कुठे होतीस आणि आता इथे कशी पोहोचलीस? कोणी सोडलं का तुला इथे? देव होता तो देव होता. ती डोळे मिटून काहीतरी बरळत होती.
फक्त समोर एक बोर्ड दाखवून ती देव होता अशी बरळत होती. तिच्या ह्या बरळ्याने आता तर लोकांना पक्की खात्री पटली की गावचा राखणदार हे सगळे करत आहे. मुख्य गोष्ट म्हणजे लोक गायब झाल्यानंतर त्यांचा मृतदेह सापडायचा, पण ह्या वेळेस मीनू जिवंत घरी आली होती. चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट असा देवाचा न्याय असेल. थोड्या दिवसांनी पाटलांचा मुलगाही घरी परतला. त्याची चौकशी केल्यावर सुद्धा हेच पुढे आले. तोही विचित्रच काहीतरी बरळत होता. देव नव्हता तो. नाही, देवच होता तो. बाबा नव्हता. देव होता. बाबा नव्हता. बाबा होता. देव नव्हता. तो असं काहीतरी विचित्र बरळत होता. एकतर तो अगोदरच वेडा होता आणि त्याच्या कुठल्याच जबानीवर विश्वास ठेवणे म्हणजे स्वतः मूर्ख असणे असेच होते. पण माझ्या तपासाला नवीन दिशा मिळाली, ती त्याच्याकडूनच. बाबा नव्हता, देव होता. बाबा नव्हता, देव होता. त्याच्या ह्या बरळ्याने पूर्ण केसच सॉल्व झाली. 4 दिवसांनी मीनू गरोदर आहे अशी बातमी आली. आता तर संशय नव्हे, पूर्ण खात्रीच पटली. जेव्हा मीनूने जबानी दिली की पाटलांनी तिच्यावर अतिप्रसंग केला आहे. मी पाटलांना अटक करण्यासाठी कागदपत्र तयार केली व त्यांना अटक करण्यास त्यांच्या वाड्यावर गेले. तेव्हा जमिनीचा पेपर घेऊन त्यांचा वकील पूर्वीच तिथे हजर होता. अहो पटवर्धनबाई, या आज इथं कुठं येणं केलं? पाटील साहेब, मी इथे बसायला नाही आले, तर एका तपासासाठी आले आहे आणि त्यासाठी मला तुम्हाला अटक करावी लागेल. अहो बाई, मला कोठडीत नेणे अशक्य आहे बरं का. भल्यांना नाही जमलं हे. तुम्ही तर बाई आहात, ते मोठ्या गुरमीत म्हणाले. पाटलांच्या शांत चेहऱ्यामागचं खरं रूप मला त्या दिवशी दिसलं. ओह पटवर्धनबाई, अहो सगळी माणसं आमचीच आहे. दुर्दैवाने मेली बिचारी. अहो त्या दरोडेखोरांना सोडा की आता. किती दिवस थांबून ठेवणार आहात? आमचीच माणसं आहेत ती. आता काय लपवणार तुमच्यापासनं? तुम्हाला तर सगळंच माहिती पडलं. अहो बाई, हवं असल्यास तुम्हाला आमचाच एक माणूस देतो, त्याच्यावर सगळे आरोप घाला आणि हे केस बंद करा. इनाम बोला बाई. पैसा खूप आहे. अहो तुम्ही फक्त आकडं सांगा. आकडं सांगा बाई. पाटील गुरमीत बोलत होता. तो गुन्हेगार आहे हे कळूनही मी काहीच करू शकत नव्हते, कारण त्यांचा सगळा गुन्हा आपल्यावर घेणारे त्यांचे चाकर खूप होते. पण गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे असा मी ठाम निश्चय केला होता. त्याच रात्री पाटलांचा खून झाला. सगळा गाव सकाळी त्यांच्या वाड्यावर जमला होता. पाटलांच्या मुलाने पोटात सुरा खुपसून त्यांना मारले होते. त्यांचा मुलगा वेडा असल्याने त्याच्यावर वेगळ्या पद्धतीने खटला सुरू झाला व त्याला तुरुंगवास झाला. शेवट कसा का असेना, पण चांगला झाला. गावात गुन्हे होणे बंद झाले. माझी ज्या कारणासाठी इथे बदली केली होती ती केस आता बंद झाली होती. लोकांना असंच वाटत होतं
की त्यांच्या ब्राह्मण राखणदाराने सगळ्यांना मारले होते. देवाने आपल्या तऱ्हेने न्याय दिला अशी समज ठेवून लोक वावरू लागले. देवाच्या भीतीमुळे पुढे गावात गुन्हे होणे बंद झाले. एकंदरीत गाव आता प्रगतीच्या मार्गावर येईल असे म्हणणे वावगे ठरणार नाही. पण खरं गुपित तर रहस्यच बनून राहिलं. लोकांचा मृत्यू कसा झाला, कोणी केला? अरे हां, एक गोष्ट सांगायला तर मी विसरलेच. ज्या गोष्टीला कायद्याने न्याय मिळत नाही त्या गोष्टीला न्याय मिळवून देण्यासाठी मी कधी कधी कायद्याचे उल्लंघनही करते. कारण खरा न्याय तर माझ्या येण्यानेच सुरू झाला होता.